हॅलो एव्हरीवन, मी वंदना विजयकुमार राणे, एक सर्टिफाइड फायनान्शियल ॲडवायझर। आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला टर्म इन्शुरन्स म्हणजे काय, टर्म इन्शुरन्स खरेदी करत असताना कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी थोडीशी माहिती देणार आहे। तर जाणून घेऊया टर्म इन्शुरन्स म्हणजे काय। टर्म इन्शुरन्स म्हणजे लाईफ इन्शुरन्स पॉलिसी ज्यामध्ये इन्शुर्ड पर्सनला त्याच्या काही गंभीर आजारांसाठी त्याच्या उपचारासाठी रक्कम मिळणार आहे। तसेच जर इन केस त्याची डेथ झाली तर त्याच्या नॉमिनीला टर्म इन्शुरन्स कव्हरनुसार रक्कम मिळणार आहे। तर ह्या गोष्टी करत असताना आपण काय तपासले पाहिजे किंवा काय लक्षात घ्यायला हवे। टर्म इन्शुरन्स खरेदी करत असताना आपण त्या कंपनी नावाजलेली आहे का हे बघणे गरजेचे आहे। त्याची आर्थिक स्थिती तसेच ग्राहक सेवा त्या कंपनीची कशी आहे या दोन गोष्टी तपासून बघणे गरजेचे आहे। कारण टर्म इन्शुरन्ससारख्या गोष्टी ह्या आपण आपल्या अत्यावश्यक गोष्टींसाठी करतो। त्यामुळे जर आपल्या इमर्जन्सीच्या काळामध्ये जर आपल्याला याचा उपयोग होत नसेल किंवा ह्या सर्व्हिसेस जर डिले असतील तर याचा फारसा फायदा आपल्याला होणार नाही आहे। त्यामुळे ह्या दोन गोष्टी चेक करा। त्यानंतर ह्यांचे क्लेम सेटलमेंट रेशो कसे आहेत, अमाऊंट सेटलमेंट रेशो कसे आहेत, ह्यामध्ये ते आपल्याला कोणते रायडर्स देणार आहेत याचा विचार करा। रायडर चूज करताना जसे की क्रिटिकल इलनेस आहे, क्रिटिकल इलनेस बेनिफिटमध्ये इन्शुर्ड पर्सनला काही गंभीर आजार झाला आहे तर त्याला उपचारासाठी रक्कम दिली जाते। तर असे कोणकोणते गंभीर आजार आहेत जे टर्म इन्शुरन्सच्या कव्हरमध्ये बसतात हे तपासा। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला नुकसान भरपाई किती मिळते, म्हणजे आपण आजारी असल्यानंतर आपण आपल्या जॉबवर जाऊ शकत नाही तर अशा वेळी नुकसान भरपाईची किती अमाऊंट आपल्याला कंपनी देत आहे हे व्यवस्थित तपासून घ्या। त्यानंतर जर टर्मिनल इलनेस बेनिफिट असेल तर तो किती दिवसांमध्ये आपल्याला मिळू शकतो क्लेम केल्यानंतर या गोष्टी पण तपासा। त्याला वेटिंग पिरियड किती आहे, त्याला सर्वायवल वेटिंग पिरियड आहेत का, व आहेत तर पॉलिसी सुरू झाल्यानंतर किती दिवसानंतर आपण याचा फायदा घेऊ शकतो हे व्यवस्थित तपासून बघा। त्यानंतर ह्या सर्व गोष्टी करत असताना जर ते आपल्याला कव्हरेज देत आहेत तर कव्हरेज हे ॲक्सिलरेटेड क्रिटिकल इलनेस बेनिफिट मिळतो आहे का की ॲडिशनल क्रिटिकल इलनेस बेनिफिट मिळतो आहे आपल्याला, म्हणजेच आपल्याला किती टक्केवारी आपल्या ह्या दोन्ही गोष्टींमध्ये मिळत आहे हे चेक करा। याचा अर्थ असा होतो की कव्हरेजमध्ये काही ठिकाणी जे टर्म इन्शुरन्स कव्हरची जी रक्कम असते त्यामधनंच आपल्या उपचाराची रक्कम ही वजा केली जाते। याला आपण ॲक्सिलरेटेड क्रिटिकल इलनेस कव्हर असे म्हणतो। तर काही ठिकाणी आपल्या टर्म इन्शुरन्स कव्हरचे पैसे हे वजा होत नाही व ॲडिशनल आपला जो काही उपचारासाठी खर्च होतो तो आपल्याला मिळतो किंवा आपल्या नॉमिनीला मिळतो। तर अशा गोष्टी आपण तपासा व नंतर टर्म इन्शुरन्स घ्या। त्यानंतर टर्म इन्शुरन्स घेण्याचे योग्य वय काय, तर जसे आपण मुलींसाठी म्हणतो की 18 वर्ष, मुलांसाठी 21 वर्ष हे कायद्याने आपण गृहीत धरतो एक नागरिकसाठी, तर तसेच आपण जेव्हा एकदा जॉबला लागतो, जेव्हा 2-3 वर्षानंतर आपण व्यवस्थित सेटल असतो त्यावेळी टर्म इन्शुरन्स घेतले तर ते खूप योग्य ठरेल। कारण अर्ली एजमध्ये जर आपण अशा गोष्टी घेतल्या तर जसे वय वाढत जाते तसे आपल्याला आजारपण किंवा आरोग्याच्या तक्रारी होतात, तर तसेच कमी वयामध्ये आपल्याला आरोग्याच्या तक्रारी कमी असतात, आपण हेल्दी फिट फाईन असतो। तर अशा वेळी जर आपण टर्म इन्शुरन्स घेतले तर याचे फायदे व पुढे येणारे जे काही मेडिकल आपल्याला गोष्टी बाबी त्यांच्या पूर्तता कराव्या लागतात त्या कमी होतात व याचा अधिकाधिक फायदा आपल्याला मिळतो। तसेच आजच्या 2025 नुसार GSTचे नवीन चेंजेस काय आलेले आहेत हे देखील आपल्या फायनान्शियल ॲडवायझरकडनं जाणून घ्या व अनुभवी लोकांकडनं आपलं कन्सल्टिंग व काउन्सलिंग करून घ्या व याचा अधिक फायदा घ्या। अशाच अनेक माहितींसाठी किंवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपण माझ्या या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता। थँक्यू।